वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासकीय ई क्लास आणि वजन मिनीवर अनेक वर्षापासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद महसूल अभिलेखात घेतली जावी या मागणीसाठी आता आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. भारतीय समता संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकरी अनेक वर्षांपासून शासकीय ई क्लास आणि वन जमिनीवर शेती करत असून दरवर्षी पीक घेत आहेत. मात्र गावकऱ्यांच्या पिकांची गाव नमुना नंबर 1 ई, गाव नमुना नंबर 12 व इतर महसूल अभिलेखात नोंद करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याबाबत निवेदनाची दाखल प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही. याच पार्श्वभूमीवर वहिनी व ताब्यात असलेल्या शेतकरीच्या बांधावरचं शासकीय जमिनीत कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक 11/8/2026 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन आणि तीव्र मागण्या मांडल्या जाणार आहेत. या मागण्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल न घेतल्यामुळे खामगाव तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा भारतीय समता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भाई महेंद्र रामभाऊ खंडारे यांनी दिला आहे. मी महेंद्र खंडारे, भारतीय समता संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. आमची मागणी एकच आहे की शासनाची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक पेरा हा झाला पाहिजे. सुरुवात माझं गाव नायदिवे खामगाव तालुका. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमरपाल भाऊ वाघमारे यांनी मला जिल्हा अध्यक्ष पद दिल्यापासून सुरुवात हे आता उद्या 11 ऑगस्ट 2026 पासून या शासनाच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक पेरा झाला पाहिजे. तर सुरुवात खामगाव तालुक्यामधून आहे. खामगाव तालुक्यातून सुरुवात झाली की आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आमरण उपोषणाने बसणार. आम्ही तहसीलदार खामगाव तहसीलदार साहेबांना बी निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना बी निवेदन दिलं की बा जोपर्यंत आमच्या शासनाच्या जमीन आमच्या ताब्यामध्ये येतील त्याचा पीक पेरा होत नाही तोपर्यंत आम्ही खामगाव तालुक्यातला जो परिसर आहे त्यातल्या आम्ही आपापल्या शेतामध्ये उपोषणाने बसून जोपर्यंत आमचा पीक पेरा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही. पारधी समाजाची महिला सर चंदाबाई दीपू पवार, तालुका खामगाव, राहणार आम्ही घारवड शिवारात, रायदर उदाड गाव आहे. रायदर मध्ये आम्ही राहतो. कारण की तिथं माझं शेत माझ्या सासऱ्यांनी सुद्धा काढले. माझ्या सासरेबापासून आम्ही शेत वैती करत आहोत तिथं. आणि त्या शेतामध्ये माझं घर कुटुंब सहित आहे. तिथंच राहत असतो आम्ही. अजून बी आम्ही दरवर्षी प्रमाणे इथं आदेशासाठी येतो. सर आदेश करतात आपले कलेक्टर साहेब. 30-35 वर्ष झाले सर आम्हाला तिथे. आमची मागणी एकच आहे की आम्हाला पीक पेरा आमचे जे पिकं आहात आता. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.